शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंच्या प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत औषध घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा बच्चू कडू यांनी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना आज अचानक बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला। डॉक्टरांची टीम तातडीने उपोषणस्थळी दाखल झाली, मात्र बच्चू कडू यांनी कोणताही उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी कोणतेही उपचार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांचा रक्तदाब सध्या 180 ते 110 असा आहे, त्यामुळे कमीत कमी तुम्ही बीपीची गोळी तरी घ्या अशी विनंती डॉक्टरांनी बच्चू कडू यांना केली। कार्यकर्त्यांनीही खूप आग्रह केला, मात्र त्यांनी गोळी घेण्यास नकार दिला। रूटीन प्रमाणे बच्चू कडू यांचं चेकअप सुरू आहे। बच्चू कडू यांच्या वजनाबाबत सुद्धा डॉक्टरांनी अपडेट्स दिले। रात्री बच्चू कडू यांचं वजन 87 किलो होतं, आज ते 85 किलोपर्यंत झालं आहे, म्हणजेच 2 किलो वजन कमी झालं आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे। शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी काल मोझरी येथील उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांना जाहीर पाठिंबा दिला। कराळे मास्टर आज उपोषणस्थळी आले होते, त्यांनीही आपण बच्चू भाऊंसोबत असल्याचं सांगितलं। आझाद समाज पार्टीने बच्चू कडू यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे। याशिवाय खासदार निलेश लंके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख, रविकांत तुपकर, सचिन ढवळे, विठ्ठल कांगणे आदी मान्यवर बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी उद्या आणि परवा भेटी देणार आहेत। महाराष्ट्र सरकारने मात्र अजूनही या उपोषणाची दखल न घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। पासून 90च्या खाली असा आहे फास्टिंग असल्यामुळे, आणि आताच्या सध्याच्या स्थितीला सरांचा बीपी हा 180/110 असा आहे, आणि सरांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे की बीपीची गोळी तरी घ्या, तर सरांनी सध्या बीपीची गोळी नकार दिला आहे। तरी आम्ही सरांना रिक्वेस्ट करतोय की ॲटलिस्ट बीपीची गोळी तरी घ्या, म्हणजे बीपी हा कंट्रोलमध्ये राहील। तर ही सध्याची स्थिती आहे सरांची, आणि RBS सरांचा हा 89 mg/dl आहे सकाळी घेतल्याप्रमाणे, आणि रुटीन सरांचे चेकअप चालू आहे। संध्याकाळी पण आम्ही सरांचं चेकअप करणार आहे परत एकदा, आणि सध्याच्या स्थितीला सरांचा बीपी हा 180/110 असा असल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती वजनामध्ये सरांचं सकाळी रात्रीला घेतल्याप्रमाणे सरांचं वजन हे 87 किलो होतं, आणि सकाळी वजन घेतल्याप्रमाणे 85 किलो आहे। वजनामध्ये 2 किलो। सुरुवातीला पहिल्या दिवसचं वजन किती होतं आणि आता किती आहे? पहिल्या दिवसचं वजन 87 किलो होतं, आणि आज सकाळी घेतल्याप्रमाणे 85 किलो, 2 किलो वजनात 3 किलो 2 किलो वजनात अशीच परिस्थिती राहिली हो। अशीच 3 दिवसापर्यंत तरी शरीर हे स्वतः ग्लुकोज तयार करत असल्यामुळं ती कमी जास्त होत राहील, नॉर्मल रेंज पर्यंत दिसेल आपल्याला, पण 3 दिवसानंतर परिस्थिती थोडी अजून बिघडायला चालू होईल। काय खबरदारी घेण्याचं आव्हान? जास्तीत जास्त आराम करणे, आणि जसं की सरांना बीपीचा त्रास आहे आधीपासून, जवळपास 5-10 वर्षापासून सर बीपीचं मेडिकेशन घेत आहे, तर सरांना असंच ॲडवाइस केलेलं आहे की तुम्ही ॲटलिस्ट बीपीची गोळी तरी घ्या, म्हणजे बीपी हा कंट्रोलमध्ये राहील। तुमचं नाव सर? मी डॉक्टर पियुष दहीकर, स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।